नमस्कार. अशा पद्धतीची जर पुरी भाजी बनवली ना तुम्ही कधीच चव विसरणार नाही. त्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतली, बटाटे उकडून साल काढून घेतली. आता गॅसवर एक कढई मांडली. कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी आणि कांदा टाकून परतून घेतलाय. त्यानंतर तमालपत्र, अद्रक लसणाची पेस्ट, एक हिरवी मिरची टाकून घरचा मसाला, घरचं लाल तिखट, हळद पावडर, किचन किंग मसाला टाकून छान परतून घेतलं. त्यानंतर 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते पण टाकून छान परतून घेतले. थोडीशी आमचूर पावडर टाकली. छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी, उकडलेला बटाटा असा मॅश करून टाकलाय हातानेच आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं. आपल्याला जितकी भाजी घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार. त्यानंतर वरून थोडासा गरम मसाला टाकला आणि छान अशी लो गॅसवरच भाजी शिजवून घेतली. लगेच गरम गरम पुऱ्या बनवून घेतल्या. आपली मस्त अशी पुरी भाजी तयार आहे. नक्की एकदा बनवून पहा. खरंच चव विसरणार नाही. आवडलीत लाईक शेअर